या महालात आता मी अगदी एकटी आहे. त्या मेल्या सादुल्याच्या मुसलमानी पहारेकरणींची दृष्टी चुकून आज कितीतरी दिवसाने मी ही माझी पैठणी नेसलीये. पानपती मराठी स्त्रियांवर हल्ला करत रोहिले राक्षस आले आणि त्याच झटापटीत मी आणि माझी आई झुंजत घायाळ होऊन पडलो. मला तशीच घायाळ असता या सादुल्य खानाने पळवून इथे आणले. माझ्या आईची आणि माझ्या दैताची काय हालत झाली असेल ती देवालाच माहिती. आणि या गिलच्यानी मला बळाने मुसलमान करून माझ्याशी निक्का लावून मला जिवंतपणी मेल्यासारखे केले. तेव्हापासून मी अशीच मेलेलीच जगते आहे.